आणि ते वर्षभर करत असतात परफॉर्म. त्यामुळे त्यांनी तर 3 दिवसात सगळं पिकअप करून खूप उत्तम परफॉर्म केलं. मी साधारणतः एक 3 आठवडे प्रॅक्टिस करत होतो. हो खरं आहे, म्हणजे मी इतपत पण मी 3 आठवडे करत होतो. मी आशिषला रोज सांगायचो मी पहाटे 6 वाजता त्याच्या स्टुडिओवर जायचो. तिकडे त्याचा एक माणूस असायचा ओपन करून द्यायला मला, आणि त्याची शोजची वगैरे प्रॅक्टिस 8-8:30ला सुरू व्हायची. तो 6 ते 8 रोज 2 तास सकाळी मी पहिली माझी प्रॅक्टिस संपवून घ्यायचो. आणि त्या सगळ्या मुली वगैरे तिकडे झोपलेल्या माझ्या गाण्याच्या आवाजाने जाग्या व्हायच्या. त्याच्याकडे असे असे कंपार्टमेंट्स आहेत ज्यात त्याच्या कित्येक डान्सर मुली आहेत, त्या रात्री लेट झाल्या तर तिकडेच झोपतात. आणि मला हे माहीत नव्हतं. आणि एक दिवस सकाळी अचानक मी वॉर्मअप करता म्युझिक चालू केलं आणि आतनं असं सडा पडल्यासारख्या मुली बाहेर यायला लागल्या झोपेत नव्हतं. आणि आणि त्यामुळे अशा आला की एक माणूस असा सकाळ सकाळ नाचतो इथे कोण. हां, सो पण मी आय गेस आय थिंक आय प्रॅक्टिस फॉर 3 वीक्स. कारण फोक हे खूप पिक्युलियर डान्स फॉर्म आहे. तुम्ही असंच जाऊन असंच फ्रीस्टाईल काहीतरी शिकून 3 दिवसात असंच परफॉर्म नाही करू शकत. काही सर्टन त्याची जी पोस्चर्स आहेत, त्याची एक पद्धत आहे सादर करण्याची, ती अंगात भिनल्याशिवाय मला परफॉर्म करताना एक्सप्रेस करता आलं नसतं. कारण मी कॉन्शियस राहिलो असतो स्टेप्सबद्दल. त्यामुळे 3 आठवडे मला लागले. ह्या लोकांनी 3 दिवसात केलं. दॅट्स इट.